जय महाराष्ट्र. किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा. शिवसेना उद्धव ठाकरेंची कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. मित्रांनो, माझ्या दोस्तांनो, शिवसेना कुणाची यावर कित्येक वर्ष झालं तर्क वितर्क काढले जात आहेत. खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची, खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची की नेमकी कुणाची, हा प्रश्न सातत्यानं महाराष्ट्राला पडलेला होता. याच प्रकरणावर आज या ठिकाणी कोर्टानं सुनावणी केलेली आहे, आदेश दिलेले आहेत. ते आदेश काय आहेत, कुणाच्या बाजूनं निकाल लागला, ते देखील आता लाईव्ह आपण या ठिकाणी पाहणार आहेत. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटतं, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं तर 1995 साली एक शिवसेने पक्षाची घटना लिहिली. या घटनेमध्ये असं काही लिहिण्यात आलं की जो काही पक्षाचा अधिकार आहे तो शिवसेना प्रमुखांना होता. मात्र काही कालानंतर म्हणजे 96 ते 97च्या दरम्यान, 95ला घटना लिहिली, पण मात्र 96 ते 97 दरम्यान घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्ती काय करण्यात आली की शिवसेना पक्षामध्ये एका नवीन पदाची निर्मिती करण्यात आली. त्या पदाचं नाव आहे कार्याध्यक्ष, आणि कार्याध्यक्ष पदावरती सध्या उद्धव ठाकरे यांना ते पद देण्यात आलं. पण मित्रांनो, मग तुम्ही म्हणाल, मग तरी शिवसेना फुटली कशी? आता तेच लॉजिक तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आणि शिवसेना खरी कुणाची हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तर बघा, त्या घटनेमध्ये असा काही एक नियम करण्यात आला. त्या घटनेमध्ये असं स्पष्ट बाळासाहेब ठाकरे यांनी लिहिलेलं आहे की शिवसेनेचे जे काही अधिकार आहेत ते पूर्णपणे कार्याध्यक्ष या पदाला देण्यात येत आहेत. म्हणजे पक्षाची सभा कुठं घ्यायची, पक्षाच्या कोणत्या आमदारांना मंत्री करायचं, कोणत्या आमदारांना कोणतं मंत्रीपद द्यायचं, हा सर्व निर्णय फक्त एकाच पदाला देता येतो. ते पद म्हणजे कार्याध्यक्ष. म्हणजे पक्षाच्या घटनेनुसार हे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेले होते. मात्र या ठिकाणी तरी शिवसेना फुटली कशी, हा सामान्यांचा, शिवसैनिकांचा साधा प्रश्न आहे. बघा, हेच उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी हेच कोर्टामध्ये दाखवलं, आणि त्याच घटनेनुसार आता कोर्टाला देखील उद्धव ठाकरे यांच्याच बाजूनं निकाल देण्यासाठी भाग पाडलं जाणार आहे. कारण पक्षाची घटना ही सर्वस्व आहे, त्यामुळे पक्षाची घटना काय म्हणते यावर देखील आता कोर्टानं लक्ष वेधलं आहे, आणि उद्धव साहेबांच्या वकिलांनी याच्याकडे लक्ष वेधलं आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंची, म्हणजेच शिवसेना नाव असेल, चिन्ह असेल, पक्ष असेल, हे उद्धव ठाकरेंना 100% मिळणार. आता हे का मिळणार, त्याचं कारण म्हणजे पक्षाची घटना. पक्षाची घटना स्पष्टपणे सांगते की सर्व अधिकार, शिवसेना पक्षाचे सर्व अधिकार हे कार्याध्यक्ष या पदाला आहेत, आणि कार्याध्यक्ष पदावरती उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे कोर्टाला देखील आता उद्धव ठाकरे यांच्याकडे झुकतं माप देऊन कोर्टाला देखील आता सांगावं लागेल की पक्ष, नाव, चिन्ह, शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे. मात्र कोर्टावर सध्या काही दबाव आहे का, कोर्ट का निर्णय देत नाही, याबाबत तुम्हाला काय वाटतंय? पण आमच्या मते शिवसेना ही उद्धव ठाकरेंची, बाळासाहेबांच्या घटनेनुसार उद्धव ठाकरेंचीच शिवसेना, आणि आता एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना. यावर आपण तर्कवितर्क काढण्यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय ते खाली आम्हाला कमेंट करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.